कोविडमुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रथमच बराच काळ देशभरातल्या शाळा बंद होत्या. मुलं 2 वर्ष घरीच होती. या काळात ऑनलाईन माध्यमाच्या मर्यादांमुळे शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. हो, लॉकडाऊनच्या काळात मोबाईलचं नेटचा प्रॉब्लेम असायचा किंवा मोबाईल नव्हता. त्यानंतर घ्यायची गरज, ही काळाची गरज होती त्या टायमात. घ्यायलाच पाहिजे नव्हतं. लॉकडाऊन आहे, मुलींचा अभ्यास होत नव्हता, मोबाईल नाही आहे, कंपन्या बंद झाल्या होत्या, मिस्टर घरी होते. आम्ही थोडंसं ॲडजस्ट करून मोबाईल घेतला आणि त्यानंतर परत तो चालवता आला नाही आहे. मुलांचा अभ्यास मोबाईलवरती आम्हाला घेता नव्हता येत. शिक्षकांचे राहण्याचे ठिकाण शाळेपासून लांब असल्यामुळे कोविडच्या निर्बंधांमुळे प्रवास करून मुलांपर्यंत पोहोचणं त्यांना अवघड जात होते. त्यामुळे एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये स्थानिक पातळीवर शिक्षणपूरक आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करण्याची, जेणेकरून मुलं शिकत राहतील. आता कोविडमध्ये साधारणपणे ऑनलाईन शिक्षण सगळीकडे चालू होतं. तर ऑनलाईन शिक्षणासाठी प्रामुख्याने मोबाईलची गरज आहे. नुसताच मोबाईल असून चालत नाही, तर त्याला नेट हवं आहे. आणि विद्यार्थ्यांनाही इथल्या अशा शिक्षणाची सवयच नाही, किंबहुना त्यांना ते रुचतही नव्हतं, पचतही नव्हतं. कारण त्यांच्या समोर बसून त्यांना एखादी गोष्ट घटवून सांगणे, ती गोष्ट त्यांच्या गळी उतरण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. हळूहळू बाकी सर्व पूर्ववत झाले, पण शाळा मात्र बंद होत्या. शाळाही एक दिवस सुरू होतील हे माहीत होतं, पण त्या सुरू झाल्यानंतर मुलं शाळेत रमतील का? वर्गामध्ये एका जागेवर बसू शकतील का? त्यांच्या इयत्तेनुसार अपेक्षित क्षमतांशी जुळवून घेणे त्यांना जमेल का? वयानुसार आपल्या आपल्या इयत्तांमध्ये बसली तरी शिकवलेलं त्यांना समजेल का? असे अनेक प्रश्न मनात होते. कोविड काळात असं जाणवलं की बहुतांश मुलांना शिक्षणासाठी शाळेवरच अवलंबून राहावं लागतंय, कारण शाळेला दुसरी पर्यायी आणि तात्पुरती सर्वसमावेशक व्यवस्थाच नव्हती. त्यामुळं मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून फोर्ब्स मार्शल कंपनीच्या आर्थिक सहाय्यानं उर्मी संस्थेनं विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा निर्णय घेतला. याकरिता चाकण MIDC परिसरातील गावांची निवड करण्यात आली. चाकणच्या पश्चिम परिसरामध्ये काम करतो. आदिवासी विद्यार्थी आपल्या वर्गाला भरपूर येतात. आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन अवेलेबल नसल्यामुळं ते ऑनलाईन शिक्षण देऊ शकत नव्हते. आणि शिक्षकांचं जे राहण्याचं ठिकाण ते शाळांपासून कमीत कमी 20 ते 25 किलोमीटरचं असल्यामुळं शिक्षक सुद्धा मुलांना येऊन शिकू शकत नव्हते. त्यामुळे त्या कालखंडामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक लॉस झाला. 2री ते 7वीच्या विद्यार्थ्यांचा भाषा आणि गणिताचा पाया मजबूत व्हावा म्हणून गाव पातळीवर मुलांचे अभ्यासवर्ग सुरू केले गेले. कोविड काळात या उपक्रमाला सर्वच ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाला. पालकांनी खूप विश्वासानं मुलांना वर्गाला पाठवले. वर्गाला येण्यासाठी मुलांचा उत्साह प्रचंड होता. प्रत्येक गावात ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक साधन व्यक्ती यांची मदत घेण्यात आली. गावातीलच महिलांची वर्गावर शिकवण्यासाठी निवड केली गेली. या महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं. हे प्रशिक्षण देण्याचं महत्त्वाचं काम योजक या संस्थेच्या मदतीनं करण्यात आलं. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी लागणारं साधन साहित्यही योजक संस्थेनं तयार केलं. या साहित्याचा मुलांना शिकवताना खूप उपयोग झाला. सुरुवातीला काही खूप घाबरत असायच्या बोलायला किंवा काही आम्ही ॲक्टिव्हिटी करायला सांगितलं. नंतर त्यांच्यामध्ये म्हणजे जसं ट्रेनिंग घेत गेलो आम्ही, तर त्यांच्यामध्ये म्हणजे बदल खूप होत गेला. आणि आपला उद्देश हाच होता, मुलांना भाषा आणि गणित हे छान म्हणजे आलं पाहिजे. म्हणजे ते व्यवस्थित आलं तर मुलं प्रत्येक विषय छान प्रकारे शिकू शकतात. मुलांच्या भाषा आणि गणितातील पायाभूत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात म्हणून प्रशिक्षित ताईंच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोज 2 तास हे वर्ग सुरू करण्यात आले. कुठलं चिन्ह आहे? ई. ह्याचा उच्चार कसा होता? ई. कोरोना काळात पालकांच्या परवानगीनं छोटे गट करून वर्ग सुरू होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर मुलांची काय काळजी घ्यावी याचं प्रशिक्षण ताईंना दिलं गेलं. त्यामुळं सर्व नियमांचं पालन करून वर्ग नियमित सुरू राहिले. तुडवितो येता जाता नको रागवू तू आई
कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा मुले माझ्याकडे क्लासला येत होती तेव्हा मुलांना म्हणजे आणखी जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा त्यांचं टेम्परेचर मोजण्यासाठी आम्हाला एक यंत्र दिलं होतं. तर आम्ही प्रत्येक मुलाचं ओळीवार ते चेक करत होतो आणि मगच मुलाला बसकरावरती बसवत होतो. आणि कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मुलांना आम्ही प्रत्येक गोष्टीचं पालन कसं करावं, स्वतःची स्वच्छता कशी राखावी, अशा प्रत्येक लहान मोठ्या सूचना देत होतो आम्ही आणि त्या सूचनांचं पालनसुद्धा मुलं करत होती. सध्या शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक यांच्या परवानगीनं काही गावांमध्ये शाळेच्या वेळेतच वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कोविड या महामारीनंतर जेव्हा शाळा चालू झाल्या तेव्हा खरं तर विद्यार्थी हे अभ्यासात खूप मागे पडलेले होते आणि या विद्यार्थ्यांची अभ्यासातील गती फार कमी झाली होती. पण जेव्हापासून ह्या तासिका शाळेमध्ये दररोज नियमितपणे चालू झाल्या तेव्हा एक विशेष गोष्ट जाणवली की विद्यार्थ्यांची बैठक निर्माण झाली. एका जागेवर बसण्याची सवय विद्यार्थ्यांना लागली आणि त्या माध्यमातून विद्यार्थी शिकत गेले. प्रमुख कारण की गटागटामध्ये या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जातो. ज्या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणन क्षमतांमध्ये मदतीची गरज जाणवते त्यांना गरजेनुसार शिकवले जाते. या वर्गाचा विद्यार्थ्यांना होणारा उपयोग पाहून शिक्षकांचे चांगले सहकार्य मिळत आहे. काही ठिकाणी गाव पातळीवर शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत वर्ग सुरू आहेत. आई छान आहे. बरोबर टाळ्या वाजवा. शिकणे, शिकवणे अचूक व्हावे या उद्देशानं उर्मी संस्थेचे प्रशिक्षित समन्वयक वर्ग घेणाऱ्या ताईंना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. 1 2 3 4 5 6 आता गणित आपण वाचूया. 3.6 मुलांबरोबर काम सुरू करण्यापूर्वी मुलांची स्तर चाचणी घेतली जाते. प्रत्येक मूल कोणत्या टप्प्यावर आहे, त्याला नेमकी कुठे मदत लागते आहे हे समजून घेतलं जातं. त्याच्या संकल्पना दृढ होण्यासाठी काम केलं जातं. वर्गाला येणाऱ्या मुलांचे वेळोवेळी मूल्यमापन देखील केलं जातं. त्यांची बेसलाईन घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काहींना मुळाक्षर येत आहेत, काहींना बाराखडी चिन्ह येत आहेत, काहींना जोडाक्षर येत आहेत. मग अशा स्टेपनुसार आम्ही भाषेचे स्तर केले. त्यानंतर गणिताचं पण तसंच, काही अंक येतात तेव्हा गणिती काही संकल्पनाच येत नाहीत अशांचा एक गट केला. त्यानंतर काही थोडेफार अंक येतात 20पर्यंतचे, त्याच्या पुढचे येत नाहीत अशांचा एक गट केला. आणि त्यानंतर 50च्या पुढचे अंक येत आहेत आणि साधी बेरीज, वजाबाकी, 1 अंकी 2 अंकी किंवा थोडंफार सांगितलेलं समजतंय अशा लोकांचा एक गट केला आणि त्यानुसार शिकवायला सुरुवात केली त्या स्टेपनी. म्हणजे स्तर 1, स्तर 2 आणि 3 ह्या तिन्ही लेवलची मुलं एका ताईच्या वर्गात असतात एका वेळेला. आणि ह्या 3 लेवलमध्ये कसं शिकवायचं, म्हणजे एका गटाला जर एका वेळेला शिकवत असतील ताई तर दुसऱ्या गटाने काय अभ्यास करायचा, तिसऱ्या गटाला तुम्ही काय करू शकता, त्याची पूर्वतयारी कशी करायची, त्याच्यासाठी कोणकोणते मटेरियल वापरायचे, हे सगळं ट्रेनिंगमध्ये सांगण्यात आलं आणि ते मल्टी लेवल क्लास ताईंनी सुरुवात केली. अभ्यासाबरोबरच मुलांना वर्गाला येण्याची आवड निर्माण व्हावी, मुलं इथे रमावीत, अभिव्यक्त व्हावीत याकरिता प्रयत्न केले जातात. अभ्यासामध्ये मन कसं रमेल, मग कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यासोबत घेतल्या जातील, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या सगळ्या आम्ही ऑब्झर्व केल्या आणि त्याच्यावर म्हणजे काय करता येईल त्याच्यावर पर्याय शोधले. म्हणजे सुरुवातीला ॲक्टिव्हिटी, नंतर मग अभ्यासाचं आणि नंतर एक खेळ. म्हणजे ह्याच्यामध्ये मूल म्हणजे रमणार, म्हणजे कारण ॲक्टिव्हिटी घेतली तर त्याच्यामध्ये मूल थोडंफार गुंतून राहणार, त्याच्यामध्ये जरा फ्रेश होईल मूल आणि नंतर म्हणजे आपली शिकवायची पद्धत आहे ते आपण शिकवू शकतो. चित्रकला, मातीकाम, गाणी, गोष्टी आणि विज्ञान यांसारख्या वेगवेगळ्या उपक्रमांचा समावेश या वर्गांमध्ये केला आहे. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे. गोऱ्या गोऱ्या अंगाची दुधासारख्या रंगाची आहे माझी जुलन मैत्रीण माझ्याशी हसते, आहे माझी जुलन मैत्रीण माझ्याशी हसते. शिवाय या उपक्रमांमुळे मुलांचा एका जागेवर स्थिर बसण्याचा, लक्ष देऊन ऐकण्याचा कालावधी सुद्धा वाढला आहे. मुलांच्या अभ्यासात पालकांचा सहभाग वाढावा या उद्देशानं गरजेप्रमाणे पालक सभांचे आयोजन केले जाते. पालक सभांना सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझ्या मुलांना काहीच येत नव्हतं. पहिलेला गेले, लॉकडाऊन झालं, अभ्यासात लक्ष नाही, खेळण्यात लक्ष, बाहेर खेळण्यात जास्त त्यांचं लक्ष असल्यामुळं त्यांच्या अभ्यासाचं पण जरा टेन्शन आलं होतं. आता काय करायचं, आम्ही पाठवली मुलं आणि मुलांच्यात जरा बऱ्यापैकी फरक सुरुवातीला दाखवायला आला. ज्या मुलांना अक्षरांची ओळख नव्हती आता ती मुलं कड 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 वाचून मोकळे होते. गणिताचा तोच प्रॉब्लेम होता, ज्यांना अंक येत नव्हते
आता कोणताही अंक विचारलं तर ते परदेश सांगून देते किंवा लिहायचं म्हणलं तर लिहू शकते. एवढी माझ्या मुलांच्यात प्रगती झालेली. प्रकल्पाच्या उद्दिष्टांनुसार परिणामकारकता साध्य होत आहे ना हे पाहण्यासाठी वेळोवेळी मुलांचे आणि वर्गाला शिकवणाऱ्या ताईंचे मूल्यमापन केले जाते. मुलांबरोबरच ताईंच्या क्षमता विकासासाठी विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातात. ताईंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या कार्यशाळांचा खूप उपयोग होत आहे. फेब्रुवारी 2021 पासून या पूरक अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संस्था आतापर्यंत 12 गावातील अंदाजे 600 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. या वर्गांमुळे भाषा आणि गणितातील पायाभूत साक्षरता अवगत होण्यासाठी आणि कोविड काळामुळे झालेली शिक्षणातील तूट कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होत आहे. मैं दूसरी में पढ़ता हूँ. मुझे दीदी का क्लास बहुत आवडता है. दीदी खेल लेती है, अभ्यास अच्छा कराती है. आता नको बाळा, झोप झाल्यावर जा. झोप झाल्यावर का? मला जायचंय आताच. आई ग आई, मी घालू का हे नवे कपडे? आता नाही बाळा, बाहेर जाताना घाल. या प्रकल्पासाठी आर्थिक पाठिंबा देणारी कंपनी फोर्ब्स मार्शल, ट्रेनिंगसाठी सहयोगी संस्था, योजक, खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि विद्यार्थी यांचे उर्मी संस्था मनापासून आभार मानते.